झी 24 तास एक पाऊल पुढे। चेंबूर ते वडाळा असा 9 किलोमीटरचा मोनो रेल्वेचा पहिला टप्पा लवकरच प्रवासी वाहतुकीसाठी खुला होतोय। मोनो रेल्वेच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून आता या मार्गावरील 7 रेल्वे स्टेशनचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। नक्की रेल्वे स्थानकं कशी असतील त्यांचा पहिला लूक आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। याबद्दल आमची माहिती सांगतात आमचे प्रतिनिधी अमित जोशी। येत्या काही दिवसात मुंबईमध्ये मोनो रेल धावताना बघायला मिळणार आहे। या ठिकाणी मोनो रेल्वेच्या स्टेशनला जाण्यासाठी अशा प्रकारचा जिना आहे। त्याचबरोबर अपंग किंवा ज्येष्ठ नागरिकांना मोनो रेल्वेच्या स्टेशनवर पोहोचता यावं यासाठी लिफ्टची सुविधा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एस्केलेटर्स म्हणजे सरकते जिन्यांची सुद्धा सुविधा मोनो रेल्वेच्या स्टेशनवर असणार आहे। मोनो रेल्वेचं स्टेशन हे साधारण 3 मजल्याचं असणार आहे। तुम्ही जेव्हा मोनो रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश कराल तेव्हा तुम्ही पहिल्या मजल्यावर पोहोचाल आणि पहिल्या मजल्यावर या ठिकाणी तिकीट घराची सुविधा असेल। तिकीट घराच्या ठिकाणी तिकीट हे तुम्हाला 2 स्वरूपात मिळेल, कार्ड किंवा कॉइन तुम्हाला मिळेल। ते कार्ड किंवा कॉइन या ठिकाणी डिस्प्ले केल्यानंतर स्वयंचलित दरवाजे उघडले जातील आणि मग तुम्ही मोनो रेल्वेच्या प्रत्यक्ष स्थानकावर किंवा प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी तुम्ही प्रवेश कराल। त्याचबरोबर या पहिल्या मजल्यावर ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीनची सुद्धा या ठिकाणी सुविधा आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी या संपूर्ण भागावर नजर ठेवली जाणार आहे आणि त्याचबरोबर शौचालयाची सुविधा सुद्धा या मोनो रेल्वेच्या स्टेशनच्या पहिल्या मजल्यावर असणार आहे। मोनो रेल्वे स्टेशनचा दुसरा मजला हा मोनो रेल्वे स्टेशनच्या स्टाफ करता तसंच अभियांत्रिकी कामाकरता राखून ठेवण्यात आलेला आहे। जेव्हा तुम्ही तिसऱ्या मजल्यावर याल तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष मोनो रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर किंवा स्टेशनवर प्रवेश केलेला असेल। आपण या ठिकाणी बघू शकताय की मोनो रेल्वेचा ट्रॅक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। तसंच ज्या ठिकाणी मोनो रेल्वेचे डबे उघडले जाणार आहेत त्या भागाव्यतिरिक्त या ठिकाणी सुरक्षेकरता अशा प्रकारची रेलिंग्स या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत। त्याचबरोबर इथे डिस्प्ले बोर्ड किंवा मोनो रेल्वेची गाडी किती वाजता येणार आहे, येण्यासाठी किती वेळ लागणार आहे, तसंच कुठल्या ठिकाणी गाडी जाणार आहे त्या ठिकाणची माहिती सुद्धा या डिस्प्ले बोर्डवर आपल्याला बघायला मिळत आहे। तसंच मोनो रेल्वेच्या स्टेशनची लांबी ही मोनो रेल्वेच्या 4 डब्यांच्या गाडीसाठी तयार करण्यात आलेली आहे। पण गरज लागल्यास किंवा भविष्यात मोनो रेल्वे मधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली तर 2 जादा डबे लावण्याची सोय सुद्धा आहे आणि तेवढी लांबी ही मोनो रेल्वे स्टेशनची आत्ताच ठेवण्यात आलेली आहे। थोडक्यात मोनो रेल्वेचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे आणि मोनो रेल्वेच्या स्टेशनवर अखेरचा हात फिरवण्याचं काम सुद्धा जोरात सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट पी श्रीनिवास, अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।